लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। हमाल बापू कानगुडे व सूरज कानगुडे यांच्यावर करमाळा तहसील कार्यालय मेहरबान। कानगुडे बापलेकांच्या तक्रारी असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही। करमाळा तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पुरवठा विभागांमध्ये काम करीत असलेला तोतया कर्मचारी सूरज कानगुडे यांच्यावर शिधापत्रिकेच्या कामासाठी लोकांना वारंवार हेलपाटे मारायला लावतो। तसेच ई शिधापत्रिका काढून देण्याकरता नागरिकांकडून प्रति कार्ड 200 व दुकानदारांकडून प्रति कार्ड 500 रुपये घेत असल्याबाबत तक्रारी होत्या। तरी सुद्धा तहसील कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई केली नाही। तोतया कर्मचारी पानसंडे यांनी देखील 1000 रुपयांची मागणी केल्याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे केलेली होती। तरी सुद्धा तहसीलदारांनी पानसंडे या तोतया कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही। त्याचप्रमाणे करमाळा शासकीय गोदामातील हमाल बापू कानगुडे हा शासकीय नोकर म्हणून तहसील कार्यालयात वावरत असतो। रेशन धान्य दुकानदारांना प्रति गोणीमध्ये 2 ते 3 किलो धान्य कमी देतो। दुकानदारांनी याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे दुकान तहसीलदारांना तपासणी करायला सांगतो अशी दमदाटी करतो। याबाबत तहसील कार्यालय करमाळा, प्रांताधिकारी माढा विभाग कुर्डवाडी, जिल्हाधिकारी सोलापूर, उपायुक्त पुरवठा पुणे विभाग पुणे व विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडे तक्रारी असूनही त्याच्यावर अद्यापपर्यंत कारवाई नाही। रेशन धान्याचा अपार करून हमाल बापू कानगुडे हा सर्वच अधिकाऱ्यांना हप्ते देतो, त्यामुळे एकही अधिकारी त्याच्यावर कारवाई करणार नाही अशी चर्चा तालुक्यात चालू आहे। तहसीलदार कारवाई करत नाही, त्यामुळे या अपहारामध्ये तहसीलदारांचा तर सहभाग नाही ना, याबाबत तालुक्यातून शंका व्यक्त केली जाते। करमाळा तहसीलदार यांच्यावर केव्हा आणि काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। परिवर्तन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल।